Hello students, now we start our EVS lesson number 13 our diet म्हणजे आपला आहार. ओके, at Raju's house, father said, come on, let us have our dinner. But where is Raju? He always the first to came out for meal. वडील काय म्हणतात बघा, चला चला सगळे जेवायला बसूया, पण राजू कुठं आहे? त्याची कायम गडबड असते. आज कुठे गेला तो? मदर सेड, ही इज राईट रनिंग टेम्परेचर. आय गेव हिम सॉफ्ट दही भात अ लिटल व्हाईल ॲगो. ही हॅज जस्ट फॉलन अस्लीप. त्याची आई म्हणते, राजूला थोडासा ताप आला आहे आणि मी त्याला मऊ दही भात दिलेला आहे. थोड्या वेळापूर्वी त्याला मी मऊ दही भात दिलेला आहे आणि आता त्याची थोडीशी झोप लागली आहे. फादर सेड, लेट हिम रेस्ट. शाल वी स्टार्ट? चला त्याला विश्रांती घेऊ दे, आता आपण सुरू करूया जेवायला. ताई सेड, येस राईट अवे. टुडे वी प्लेड अ लंगडी मॅच इन द स्कूल. आय एम सो हँग्री. ताई म्हणते, चला चला मला पण खूप भूक लागली. आज मी शाळेत लंगडीची मॅच खेळले, त्यामुळं मी कंटाळेन, मला खूप भूक लागली. मदर सेड, कम ॲट वन्स. चला चला या लगेच बसा म्हणते त्याची आई. ताई सेड, ओ मम्मा, व्हाय हॅव यू मेड कॅबेज? यू नो आय डोंट लाईक इट. आय डोंट वॉन्ट इट. ताई म्हणते आईला, ओ आई, हे काय केलंयस तू? आज कोबीची भाजी मला नाही आवडत, मी काही आता जेवत नाही. मदर सेड, दॅट्स नॉट द वे टू स्पीक डिअर. यू वॉन्ट टू बी हेल्दी, डोंट यू? देन यू हॅव to eat all kinds of food preparations and nothing should be left over in your plate. आई म्हणते, अगं असं काय बोलते तू जर सगळ्या भाज्या खाल्ल्या तर तुझी प्रकृती धडधाकट राहील ना, प्रकृती चांगली राहील ना. जर तू सगळ्या भाज्या खाल्ल्या नाहीस, तू सगळे पदार्थ खाल्ले नाहीस, तर तू कशी व्यवस्थित राहशील? त्यामुळं आता खायचं आणि ताटामध्ये एकही पदार्थ ठेवायचा नाही, काहीही वेस्ट घालवायचं नाही. तर ताई सेड, राईट, आवर टीचर ऑल्सो टेल्स अस आय वॉन्ट गोईंग टू वेस्ट एनिथिंग. तर ताई म्हणते, हो, आमच्या टीचर पण अशाच सांगतात की अन्न वाया घालवायचं नाही. फादर सेड, दॅट्स माय गुड गर्ल. हां, ही कशी माझी छान मुलगी आहे, असं त्याचे फादर म्हणतात. ताई सेड, व्हॉट्स दिस डॅड? यू टूक ओनली वन भाकरी, दॅट कांट बी इनफ फॉर यू. ती म्हणते, हे काय बाबा, तुम्ही एकच भाकरी खाल्ली, पण तुम्हाला तेवढी पुरते का? तुमचं पोट कसं भरणार? ग्रँडपा सेड, ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे. दॅट डझंट मेक एनीवन हंग्री. वी यूज टू फिजिकल लेबर ऑल डे. वी एट ॲट लिस्ट 4 भाकरीज ॲट एव्हरी मील. But now I have grown old. I don't feel hungry as I used to. म्हणजे त्याचे बाबा म्हणतात की भूक कशी लागणार त्याला, का तर तो दिवसभर बैठे काम करतो, बसून काम करतो ना. त्यामुळे आम्ही अंगमेहनतीची कामे करत होतो. म्हणजे ते आजोबा सांगतात की आम्ही तेव्हा काम खूप करत होतो, तेव्हा आम्ही 4 भाकऱ्या खात होतो. आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक लागत नाही. ग्रँडमा सेड म्हणजे आजी काय म्हणते बघा, मी टू. ती म्हणते, हो ना, मी पण असंच जेवायचे. मदर सेड, येस, यू ईट सो लिटल नाव. हिअर मा, आय हॅव सोक्ड हाफ अ भाकरी इन अ मिल्क फॉर यू. ती म्हणते, हो ना, सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे. सासूबाई, तुमच्यासाठी अर्धी भाकरी मी कुस्करून दुधात कालवून ठेवली आहे, ती खा तुम्ही. नंतर बघा, सी कॅन यू टेल व्हाय डीड मदर गिव्ह राजू सॉफ्ट दही भात? बिकॉज राजू इज रनिंग टेम्परेचर. व्हाय वॉज ताई सो हंग्री? ताईला का भूक लागलेली? बिकॉज ताई प्लेड ए लंगडी मॅच इन द स्कूल. व्हाय इज वन भाकरी इनफ फॉर फादर? वडिलांना एकच भाकरी का पुरेशी होती? ही वर्क्स ॲट अ डेस्क ऑल डे. व्हाय डू ग्रँडपा अँड ग्रँडमा eat only a little? Because
बिकॉज दे आर ओल्ड. ते आता कसे म्हातारे झाले होते म्हणून ते थोडंसं जेवत होते. तर नेक्स्ट बघा न्यू वर्ड ए न्यू टर्म डाएट. डाएट म्हणजे आहार. We eat some food preparations as a part of our meal every day. We also eat some snacks between meal times. Besides, we might also have milk, tea, coffee or sharbats. All that we eat or drink during the day is together called our diet. बघा म्हणजे की रोजच्या 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो. शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातो. याशिवाय आपण दिवसाकाठी कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून डाएट म्हणतात, आहार म्हणतात. ओके. व्हाय डज आवर फूड इनटेक डिफर ऑर डिफरंट डेज. म्हणजे आहार जास्त किंवा कमी का होतो. समटाइम्स वी फील व्हेरी हंग्री अँड वी ईट अ लॉट. दॅट डे आवर फूड इंटेक्स इज मोर. ॲट सम अदर टाइम वी डू नॉट फील सो हंग्री अँड वी ईट व्हेरी लिटल. दॅट डे आवर फूड इंटेक इज लेस. म्हणजे एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो आणि त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो. नेक्स्ट, कॅन यू टेल विच ऑफ दीज टू इज लाईकली टू हॅव अ बिगर इंटेक. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. बघा की ह्या दोघींपैकी ह्या ज्या दोघी बसलेल्या आपल्याला दिसतात ना त्या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का. ताई आणि समजा त्या ताईची आजी आहे तर त्या दोघींपैकी एकाचा आहार जास्त आणि एकाचा आहार कमी, असं कुणाचा जास्त आणि कुणाचं कमी असेल. बघा ताई इज यंग. ताई कशी आहे, यंग आहे, ती तरुण आहे. सी इट्स मोर सो हर इंटेक इज ऑल्सो बिगर. ग्रँडमा इज ओल्ड सो हर इंटेक इज लिमिटेड. म्हणजे की ताई कशी यंग तरुण आहे त्यामुळं ती कशी खाणार, जरा जास्त जेवणार, त्यामुळं तिचा आहार थोडा जास्त असणार. परंतु तिची आजी आहे ती ओल्ड झाली आहे, मग ती कशी खाईल, लिमिटमध्येच खाईल ना, जेवढं तिला आवश्यक आहे तेवढंच ती खाईल, थोडं कमी प्रमाणात खाईल. व्हेन डुईंग सर्टन काइंड्स ऑफ वर्क वी मेक अ लॉट ऑफ vigorous movements. Such work is hard on the body. It is called physical labor. Physical labor makes us very hungry. म्हणजे काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला खूप कष्ट पडतात आणि अशी अंगमेहनतीची कामे त्याला अंगमेहनतीची कामे असे म्हणतात. आणि अंगमेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते. सम काइंड्स ऑफ वर्क कॅन बी डन सिटिंग ॲट वन प्लेस. इट डज नॉट टेक हार्ड फिजिकल इफर्ट टू डू इट. सच वर्क इज कॉल्ड सेकंडरी वर्क. पीपल हू डू सेकंडरी वर्क डू नॉट फील ॲज हंग्री ॲज दोज हू डू फिजिकल लेबर. म्हणजे काही कामे एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही, अशा कामांना बैठी कामे म्हणतात. आणि बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मानाने कमी असते. द डाएट ऑफ पीपल डुईंग फिजिकल लेबर इज ग्रेटर. दे नीड मोर फूड. म्हणजे अंगमेहनती करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो, त्यांना अधिक अन्नाची गरज असते. सियर इथं सेकंडरी वर्क दिले बघा, बैठे काम. इथं हे बैठ काम आहे आणि इथं हे फिजिकल म्हणजे अंगमेहनतीची कामे. ओके. डू यू नो कोरस लाईक कॅरिंग वॉटर, वॉशिंग क्लोथ्स, स्वीपिंग अँड मॉपिंग द फ्लोअर इन्व्हॉल्व फिजिकल लेबर. दोज हू डू सच वर्क फील मोर हंग्री. वेदर इट इज अ मॅन ऑर वुमन हू डज दिस कोरस, it is necessary that he or she gets enough food.
म्हणजे पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंगमेहनतीची कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते आणि ही कामे करणारी व्यक्ती मग स्त्री असो पुरुष असो त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते. डू यू नो व्हेन चिल्ड्रन आर ग्रोईंग बॉडीली growth is very rapid, so girls and boys of growing age need a lot of food. बघा माहिती आहे का तुम्हाला? डू यू नो? बघा मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळावा लागतो. कॅन यू टेल विल pumpkin be cooked at all the children's house on the same day? एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का? तर नो, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी असेल ना. वुड यू लाईक इट इफ यू गॉट सम मेनू ॲट एव्हरी मील एव्हरी डे? रोज रोज तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का? नो, वी लाईक ऑल्सो डिफरंट टाईप्स ऑफ फूड ना. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फूड आवडतं. व्हाय कॅन वी नॉट गेट मँगो थ्रूआउट द इयर? बघा आपल्याला वर्षभर आंबे मिळू का शकत नाहीत? कारण आंब्याचा सीझन कोणता असतो रे? समर सीझनमध्ये जास्तीत जास्त येतात ना आंबे. एप्रिल मेच्या दरम्यानच असतात. बघा व्हरायटी इन फूड म्हणजे अन्न पदार्थातील विविधता. वी ईट अ लॉट ऑफ डिपेंडिंग ऑन हाऊ हंग्री वी आर. दॅट इज आवर हंगर डिटरमाइन्स हाऊ मच वी ईट. हेअर where are thinking about the amount we eat. We also need to consider which food items we eat. Different people include different items of food in their diet. What could be the reason for that? बघा भुकेप्रमाणे कमी जास्त आपण खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते. ही झाली आहाराविषयी माहिती. पण आपण कोणते पदार्थ खातो ही पण माहिती आपल्याला असायला हवी ना. म्हणजे आहाराविषयी माहिती पूर्ण होईल. निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? त्याचं काय कारण असतील? बघा इफ ओनली अ सर्टन combination of dishes is prepared every day, then we have to eat some food all the time. Having such meals would be a boring chore. So different dishes are prepared in turn. बघा घरात रोज एकच ठराविक पदार्थ बनवले गेले तर ते अन्नपदार्थ सतत खावे लागतील आणि जेवण कंटाळवाणे होईल म्हणून अन्नपदार्थ अलटून पलटून करतात. आणि आता नेक्स्ट बघा इन regions where rice grows is in plenty, rice become a major part of the diet of the people living there. In regions where jawar or bajra are a major crop, people include more of bhakri in their meals. In certain regions, wheat is the major crop. People in those regions that eat more chapatis. Fish is available in plenty in the sea, therefore the people in Kokar have a lot of fish in their diet. म्हणजे जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जीवनात भाकरी जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते किंवा ती लोक जास्त प्रमाणात भाकरी खातात. तसंच काही भागामध्ये गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची चपाती बनवतात आणि ती बनवून खातात. तर समुद्रात मासेही भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासे जास्त प्रमाणात असते. Depending on their seasons, we get different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also change. When there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we सेलिब्रेट अ फेस्टिवल. बघा की वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे फळे, वेगवेगळे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात. त्याप्रमाणेच आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो. जर एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात. सणासुदीच्या दिवशी गोडधोड जेवणाचे
गोडधोड अन्न शिजवतात. तसंच नेक्स्ट बघा, व्हॉट केअर शूड वी टेक अबाउट आवर फूड, म्हणजे आपण आपल्या आहाराविषयी आपण काय काळजी घ्यायची. इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट आवर डाएट. So we should eat all the dishes made at home. We must not avoid eating things merely because we don't like them. Sprouted pulses and leafy vegetables should be included often in our diet. We should also have yogurt and buttermilk occasionally. बघा की प्रकृती चांगली हवी असेल, आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर आहाराविषयी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत. न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असं करू नये. सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे डाळी सगळं खायचं. मोड आलेले कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या यांचा आहारात वारंवार काय करायचा, उपयोग करायचा. वारंवार त्या आहारात असाव्यात. नंतर अधूनमधून जेवणात दही किंवा ताक पण असावे. न्यूजपेपर अँड TV frequently advertise cold drink. They also advertise many food products. We are tempted to buy them. They are tasty. Their wrappers are attractive, but that does not mean that they are also good for health. बघा की आपण आता पेपरमध्ये किंवा टी व्हीवरती बघतो की शीतपेयांच्या म्हणजे आपल्या कोल्ड्रिंकच्या भरपूर जाहिराती येत असतात. अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती येतात. ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. ते पदार्थ चवदार तर असतातच, पण आपल्याला ते आकर्षक त्याचे रॅपर्स असतात. त्यामुळे ते आपल्याला कसे घ्यावे वाटतात. आपण ते खातो, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही. नेक्स्ट बघा, व्हॉट वी हॅव लर्न्ड, म्हणजे आपण ह्या पाठामध्ये काय शिकलो. ऑल दॅट वी ईट अँड ड्रिंक इन अ डे इज टुगेदर कॉल्ड डाएट. बघा दिवसभराचे आपण अन्नपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात, त्या सर्वांना मिळून काय होतो, डाएट म्हणजे आहार होतो. Age, physical labor and the state of the health cause diet to differ from person to person. म्हणजे वय आणि करावी लागणारी मेहनत ही प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. डाएट also changes according to the food items available in the different seasons. म्हणजे जसे ऋतू असतात, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या मध्ये किंवा आहारामध्ये बदल होतात. द फूड स्टफ्स readily available in different regions are different. These bring about to diversity in people diet. वेगवेगळ्या भागात सहज मिळणारे वेगवेगळे अन्नपदार्थ असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात काय होतं, विविधता जाणवते. Eating a variety of foodstuffs in our diet helps to meet all the food related needs of our body. म्हणजे आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात. The attractive and the tasty food product that we see in advertisement may not be necessarily good for health. बघा जाहिरातीमध्ये दिसणारे अट्रॅक्टिव्ह आणि टेस्टी पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही. Always remember, to keep good health care must be taken about the food we eat. बघा प्रकृती आपली हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर आपल्या अन्नाविषयी आपण काळजी घ्यायला हवी. ओके, बाय स्टुडंट्स, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.